तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर सुरुवात करू। तर बघा, आपल्याला हे जे घर आहे त्या घरामध्ये सर्वात महत्त्वाची जी स्थान असतं ते म्हणजे देवाचं स्थान असतं। तर सुरुवातीलाच मी सांगते की आपला देवारा कुठे असावा। तर बघ, आपल्या संपूर्ण घरातील पूर्व दिशेच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा देवारा असावा। तर देवारा हा माझा दिंडोरी प्रणीत असा हा देवारा आहे। या देवाऱ्याला 3 किंवा 5 पायऱ्या असतात। आता माझ्या इथे देव खूप आहेत म्हणून मी 5 पायऱ्यांचा हा देवारा घेतला आहे। तर चला आपण हा माझा देवारा पाहूया। कोणत्या अगोदर कोणता देव आपण स्थापन केला पाहिजे। तर बघा, कोणत्याही गोष्टीची किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपतीपासून सुरू करतो, म्हणूनच आज आपण गणपतीपासूनच सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करो मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर पहा, पहिली पायरी असते तर ती असते इष्टदैवत श्री स्वामी समर्थ महाराजांची। आता माझी दैवत आहे इष्टदैवत स्वामी समर्थ महाराज, म्हणून मी स्वामीचा पहिल्या पायरी माझ्या इष्टदैवतांचा म्हणजे स्वामी समर्थांचा मी हा फोटो पहिल्या पायरीवर स्थानापन केला आहे। तसेच दुसरी पायरी आता इथं पाहू शकता आपण, ही आहे दुसरी पायरी। या दुसऱ्या पायरीवर कुलदेवतेचा म्हणजेच तुळजाभवानी देवीचा, त्याचबरोबर महालक्ष्मी आई देवीचा पण मी फोटो ठेवलेला आहे। आता इथं जागेच्या अभावी मी स्वामींचा दरबार ही छोटासा अशा प्रकारे केला आहे की ज्यामध्ये दत्तमूर्ती आहे। दत्तमूर्ती म्हणजे दत्त देव हे स्वामींची गुरु आहेत, म्हणून स्वामींच्या पाठीमाग मी दत्ताची मूर्ती आणि पुढे स्वामींची मूर्ती ठेवली आहे। आता बघा, ही तिसरी पायरी आहे ती आहे गणपतीपासून सुरुवात करणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपला आहे गणपती देवता, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे आपला बालगोपाळ श्रीकृष्ण, तिसरी देवी आहे ती अन्नपूर्णा देवी। आता ही अन्नपूर्णा देवी मी एका छोट्याशा वाटीमध्ये ही अशा प्रकारे तांदूळ घालून ठेवलेले आहे। अन्नपूर्णा माता ही सर्वांच्याच घरात असली पाहिजे की त्यामुळे तुमच्या अन्नाचा तुटवडा कधीच तुमच्या घरात भासणार नाही, आणि त्याचंच महत्त्व ह्या अन्नपूर्णा मातेचं आहे। आता बघा, आता माझं कुलदेवता ही ज्योतिबा आहे। आता तुमचं जे कुलदेवता आहे खंडोबा किंवा सिद्धोबा, असं जे कोणतं तुमचं दैवत असेल तर ते तुम्ही इथं ठेवू शकता। त्याच्या पुढे आहे पहा, मी हा रुद्रयंत्र ठेवला आहे आणि त्याच्या पुढे ही शंकराची पिंड ठेवली आहे। अशा प्रकारे एक त्रिशूल सुद्धा तिथं शेजारी ठेवला आहे। आता जी चौथी पायरी आहे या चौथ्या पायरीवर मी बघा ही घंटी, तसेच हे टाक, श्रीयंत्राचा टाक, कुबेर यंत्र आणि हा आपला शंख ठेवला आहे। तसेच गजलक्ष्मी ही मी या देवाऱ्यात ठेवली आहे, इथं बघू शकता। तसेच आपला गणपती बाप्पाचा लाडका असा आपला छोटासा उंदीर मामा ही मी ठेवलेला आहे। अजून एक गोष्ट सांगायची राहिली